ठिकाणी मधमाशीने केली कमाल ही छोटीशी नाटिका सादर करीत आहोत. मी मुंगी आहे. मी शेतकरी आहे. मी कावळा आहे. मी चिमणी आहे. मी मधमाशी आहे. मी कोकिळा आहे. मी घरगाई आहे. एक होता शेतकरी. तो शेतात खूप कष्ट करायचा. शेताभोवती त्याने झाडे लावली होती. झाडांवर मधमाशी, कोकिळा, खारुताई, चिमणी व कावळा राहत होते. त्या झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या. त्या सर्वांची खूप मैत्री होती. एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली. फिरता फिरता ती शेतात पोहोचली. शेतात होती सूर्यफुले, पिवळी धमक, टपोरी आणि टवटवीत. मुंगीला फुले खूप आवडली. ती गेली शेतकऱ्याकडे. त्याला म्हणाली, शेतकरी दादा, काम करता सदा न गदा, करणार का यंदा फुलांचा धंदा? हो ग बाई, करतो ना धंदा. फुले तोडतो, बिया वाळवतो तेलासाठी, बिया पेरतो सर्वांसाठी, कष्ट करतो. शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला. तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले. घरी आली. फुलातल्या बिया काढल्या. काही बिया कोकिळेला दिल्या, काही बिया खारुताईला दिल्या, काही बिया चिमणीला तर काही बिया कावळ्याला आणि मधमाशीला दिल्या. स्वतःही काही घेतल्या. त्यातल्या काही बिया खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या. मधमाशीच्या कोकिळाच्या कपाळावर आल्या आठ्या. तिने कावळ्याच्या घरट्यात ठेवल्या बिया. कावळ्याने बिया पाहिल्या. तो म्हणाला, का ग बाई असं करतेस? सांड्या बरोबर बिया टचतेस. नको माझ्या घरट्यात सगळ्या बिया जातील वाया. कावळ्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या. चिमणीने पाहिल्या बिया. बसली बिया सोलायला. सोलता कंटाळा आला. काय म्हणत निघून गेली खेळायला. घरगाई होती खूप चपळ. काम करण्यास नेहमी जातो. बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली. प्रत्येक बी लपवून ठेवली. जमिनीवरून शेंड्यावरून खेळता खेळता बी खाऊन टाकली. मधमाशी होती मोठी चतुर. काम करण्यास नेहमी जातो. बिया पाहून विचारात गडली. करेल का बियांचे भले व्हावे सर्वांचे, उपाय काही सुचेना, झोप काही लागेना. सकाळ होताच सटकन उठली. बिया घेऊन जमिनीवर आली. आनंदाने गाऊ लागली, या रे या मित्रांनो, खड्डा करूया गड्यांनो. कावळा म्हणाला, कशासाठी? मधमाशी म्हणाली, बिया वाटत घालण्यासाठी. त्यावर कोकिळा म्हणाली, मला नाही वेळ, कधी बसायचा वेळ. मला नाही वेळ, कामाचा माझा कधी बसायचा वेळ.